त्यामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आलेला. सरकार कुठेतरी हे दोन्ही जे आंदोलक आहे आंदोलकांना शांत करण्यात अजून अपयशी झालेलं वाटत आहे. तुम्ही काय सांगाल? एक सर प्रतिप्रश्न त्याच्यात आहे. जरांगेंनी आरोप केलेला आहे की धनगर आणि मराठा यांचं पुन्हा आमने सामने करण्यात सरकारचं हे काम सुरू आहे, षडयंत्र आहे. असं आहे की हे सरकार लांडग्यांचं आहे, लबाड लांडगं डॉन करतं. त्या लांडग्यांच्या अवतदाला जाता का तुम्ही आणि त्यांच्या अवतदावर तुम्ही प्रतिक्रिया का देता? हा प्रश्न त्यांचा नाहीच आहे असं माझं मत आहे. मी ठामपणे बाहेरही बोलत आलो आणि लोकसभेत बोलत आलो की माननीय सर्वोच्च न्यायालयानं वारंवार निर्णय दिलाय की 50% वरती आरक्षण देता येणार नाही. काल परवाकडे बिहारमधलं आरक्षण जे 62.5 त्यांनी केलं होतं, अगदी जनगणना करून केलं असं म्हणतात, ते आरक्षण सुद्धा उच्च न्यायालयानं रद्द केलं. एकमेव आरक्षण आहे 50%पेक्षा अधिक, ते आहे तामिळनाडूमध्ये, ते 69%. आणि म्हणून मी लोकसभेमध्ये ही मागणी करत आलो की आरक्षणाची ही 50%ची मर्यादा आहे ती दूर करा. ती दूर केली आणि एक 70% जे काही तुम्हाला द्यायचंय ते त्या टक्क्यांचं आरक्षण तुम्ही जाहीर केलं की त्याच्यानंतर जो काय म्हणजे 50-70 केलं समजा, तर जे 20% वाढतील त्या 20%मध्ये राज्य सरकारला त्याची अनुमती द्या की या 20%मध्ये जे जे म्हणून वंचित राहिले त्या सगळ्यांचं आरक्षण त्या 20%त असवा, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात. ही मागणी मी तिथे लोकसभेत सतत करत आलेलो आहे. त्यामुळे जे ओबीसी वर्गाला सातत्यानं भय वाटते ते राहणार नाही. आणि हे वरचं जे आकडा आहे त्याच्यामध्ये जे कोणी छोटे मोठे घटक राहिले असतील त्याला करता येईल. राज्याला का द्यावं? तर साधा धनगर तुम्ही उल्लेख केला, तिथं केंद्रामध्ये धनगड असा शब्द आहे. तर धनगड आणि धनगर, ड आणि र या एका अक्षरासाठी ते आजवर दिलं गेलं नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा आहे. हे लबाड लोक आहेत आणि या लबाड लोकांच्या नादी आमचा समाज लागतो याचं मला दुःख आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखीन दुःख आहे, समाजामध्ये लढाई लावून दिल्या आणि अनाजीपंत तिकडे बसलेत मजा बघत. कळलं का आपल्याला काही? आणि म्हणून माझीच प्रार्थना आहे आपल्याला की सगळे जे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात करा. यांनी कधी म्हटलं का एखादी तरी की आमच्या अखत्यारीत येत नाही? हे सातत्यानं खोटं बोलत आले. एकदा तुम्ही 50 वेळा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तरी सुद्धा पुन्हा पुन्हा ते ढोक करतात. आणि म्हणून या सरकारबद्दल जितकं बोलावं तितकं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील जनता आता या सगळ्यांनी इतकं वाईट प्रकरण करून ठेवलं की प्रत्येक जण जातीत अडकला. त्या निवडणुकीत पण पहा तुम्ही, म्हणजे जे सरकारमध्ये आहेत त्यांचं सरकार काम नाही करत, पण तरी तो निवडून आलाय का? तर आमच्या समाजाचा आहे. त्याला बुरं काढायला तोंड उघडायला मिळतं का? बघा लोकसभेत गेल्यानंतर. गेल्या 10 वर्षात तुम्ही एक अनुभव दाखवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही खासदारानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या यासाठी किती आवाज उठवलाय का बघा? आरक्षणांबद्दल आवाज उठवलाय का बघा? कळेल ना तुम्हाला.